जागते रहो। जास्त पैसे कमवणं कोणाला आवडत नाही, मात्र जास्त आणि लवकरात लवकर पैसे मिळावे ही लालच तुम्हाला महागात पडू शकते। सचिन सोबतही तसंच झालंय। सोशल मीडियावर एका ब्रोकरच्या ॲपची जाहिरात त्याने पाहिली। जाहिरातीमध्ये नेहमीप्रमाणेच मोठी गुंतवणूक केल्यास मोठ्या परताव्याचा दावा करण्यात आला होता। सचिनची लालच वाढली आणि जाहिरातीवर त्याने क्लिक केलं। मग त्यानंतर एका मागोमाग त्याला मेसेजेस येऊ लागले। सचिनने कोणताही मागचा पुढचा विचार न करता तब्बल 3 लाख रुपयांची त्यामध्ये गुंतवणूक केली। बनावट ॲप होतं अशी माहिती त्याला 2 आठवड्यानंतर कळाली। एका नामांकित गुंतवणूक कंपनीसारखंच बनावट ॲप ते दिसत होतं, त्यामुळे सचिनचा त्या ॲपवर विश्वास वाढला। अशा प्रकारच्या फसवणुकीला सचिनप्रमाणेच अनेक लोक दररोज बळी पडतात। दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढच होताना दिसून येते। या फसवणुकीला म्हणतात पिग बचरिंग स्कॅम। विजडम, धन, फायर्स आणि चॉईस ब्रोकिंग तसेच झिरोदाचे फाउंडर नितीन कामत यांनीही बनावट ॲप्सपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे। आता पिग बुचरिंग फसवणूक कशी करतात ते जाणून घेऊया। अनेक देशांमध्ये डुकरांचं मांस आवडीनं खाल्लं जातं। डुकराला मारण्यापूर्वी त्याला चांगलं खाऊ-पिऊ घालतात। त्याच प्रकारे फसवणूक करताना सावजाला काही रकमेचा फायदा करून दिला जातो। त्यानंतर मोठी रक्कम गुंतवणूक करायला लावून त्याची फसवणूक केली जाते। सुरुवातीला सायबर गुन्हेगार सोशल मीडियावर जाहिरात करतात, त्यानंतर लोकांना व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन करायला सांगतात। यासाठी एखाद्या चांगल्या कंपनीच्या नावाचाही वापर केला जातो। व्हॉट्सॲप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनलमध्ये दररोज शेअर्सचे नावं सांगितले जातात, तसेच ट्रेडिंग टिप्सही दिल्या जातात। काही वेळेस तुम्हाला एखाद्या शेअरमधून चांगला परतावा देखील मिळतो। त्यानंतर सायबर गुन्हेगार तुमचा विश्वास जिंकतात। त्यानंतर खऱ्या फसवणुकीला सुरुवात होते। तुम्हाला ॲप डाउनलोड करायला सांगितलं जातं। थेट शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याऐवजी एखाद्या बँक खात्यात पैसे पाठवायला सांगतात। बनावट ॲपमध्ये ही रक्कम तुम्हाला बॅलन्स अमाऊंटच्या स्वरूपात दिसते। नेहमीच्या शेअर मार्केटऐवजी आम्ही प्रायमरी मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहोत, तुम्ही त्यात थेट गुंतवणूक करू शकत नाही अशी माहिती सायबर गुन्हेगार गुंतवणूकदारांना देतात। त्यामुळे पैसे दुसऱ्या खात्यात टाकणं आवश्यक आहे असं सांगितलं जातं। गुंतवणुकीवर दर आठवड्याला 30 ते 40% परतावा मिळेल अशी गॅरंटी दिली जाते। मात्र तुम्ही पाठवलेले पैसे या गुन्हेगारांच्या खात्यात जमा होतात। परताव्याचा सोडा तुमची मुद्दल देखील तुम्हाला कधीच मिळत नाही। यालाच म्हणतात पिग बुचरिंग स्कॅम। पिग बुचरिंग स्कॅमद्वारे कशी फसवणूक होते ते तुम्हाला आता कळालंय। आता बचाव कसा करायचा ते जाणून घेऊया। सोशल मीडियावरून तुमच्याशी कोणीही संपर्क करत असेल तर सावध व्हा। सोशल मीडियावर एखाद्या ॲपची जाहिरात पाहिली तर प्ले स्टोअरवर जाऊन त्या ॲपबद्दल लोकांनी काय लिहिलं ते आधी वाचा। सेबीच्या वेबसाईटवर जाऊन नोंदणीकृत ब्रोकरची यादी पहा। तसेच कोणत्याही लिंकवर क्लिक करून कोणत्याही ग्रुपमध्ये जॉईन होऊ नका। तसेच जास्त परताव्याच्या नादात कोणताही आर्थिक निर्णय घेऊ नका। आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी थोडासा रिसर्च करा, तसेच आपल्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच गुंतवणूक करा, म्हणजे तुमचा कष्टाचा पैसा असा वाया जाणार नाही। सोनं, बँक डिपॉझिट, रिअल इस्टेट, म्युच्युअल फंड्स, शेअर्स आणि इतर गुंतवणुकी संदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न आहेत का? काळजी करू नका, आता तुम्ही हे प्रश्न थेट अर्थविश्वातल्या तज्ज्ञांना विचारू शकता आणि तेही अगदी मोफत। मनी9 ॲप डाउनलोड करा आणि लगेच तुमच्या मनातल्या प्रश्नांचे उत्तरं जाणून घ्या। प्रश्न तुमचे, उत्तरं तज्ज्ञांचे।